आणि अतिशय मोठी बातमी आहे, मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालेला आहे। सुप्रीम कोर्टाकडून सिसोदिया यांना जामीन देण्यात आलेला आहे। 1.5 वर्षांनंतर सिसोदिया यांची तुरुंगातून अखेर सुटका झालेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालेला आहे। जामिनासाठी मनीष सिसोदिया यांनी अर्ज केला होता, त्यावर सुनावणी झाली आणि अखेर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। सुप्रीम कोर्टाकडून मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळालेला आहे। मनीष सिसोदिया अखेर 1.5 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत। त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, त्यानंतर सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली आणि सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांना दिलासा देत जामीन मंजूर केलेला आहे। तब्बल 1.5 वर्षांनंतर सिसोदिया यांची तुरुंगातून आता सुटका होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राम शिंदे। राम, सिसोदियांना तब्बल 1.5 वर्षांनंतर जामीन मिळालाय, काय अधिकची माहिती आहे? सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलंय? बिलकुल, सुनावणीचा आधार हा घेण्यात आलेला आहे की या खटल्याला विलंब होत आहे आणि जी बाजू मांडणं गरजेचं होतं त्यासाठी सुद्धा विलंब झालेला आहे आणि त्याचबरोबर दीर्घकाळ सुद्धा शिक्षा जी आहे ती भोगलेली आहे, कारण 1.5 वर्ष झालेला आहे आणि त्यामुळं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या 2 मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे की अगोदर 1.5 वर्षाची शिक्षा भोगलेली आहे आणि त्याचबरोबर वारंवार विलंब होत आहे या संपूर्ण प्रकरणासाठी आणि त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केलेला आहे आणि सिसोदिया आता तिहार तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। नेमकं 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या 6 दिवसा अगोदर त्यांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। परंतु यामुळे आता पुढच्या आणखीन पाहावं लागेल की आणखीन अपिलामध्ये जाऊ शकते का ईडी आणि बाकीच्या यंत्रणा, आणि दुसरं म्हणजे की सिसोदिया बाहेर आल्यामुळं आम आदमी पक्षामध्ये पुन्हा एकदा बळ येईल का? नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।